विवेक कोल्हे यांना शरद पवारांनी पुण्यात गाडीत बसवल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसं सध्या भाजपात असणारं कोल्हे कुटुंब पवारांच्या गुडबुकमध्ये कसं, तर यासाठी अनेक कांगोरे आहेत. ते जाणून घेण्यासाठी काही वर्ष मागे जावं लागेल. 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. यावेळी सर्वप्रथम आमदार शंकरराव कोल्हे यांनी पाठबळ देऊन राज्यभर राष्ट्रवादी वाढीसाठी काम केलं. 10 जून 1999 शिवाजी पार्क, मुंबई इथं पक्षाचा पहिला स्थापना दिवस साजरा झाला. त्यात युवकांची राजकारणातील भूमिका कोल्हे यांनी मांडली. 1999 मध्ये आघाडीचं सरकार स्थापन झालं. ज्येष्ठांनी पद मिळवण्यास हट्ट करू नये आणि युवा आमदारांनी मंत्रिपदाची जबाबदारी घ्यावी, यासाठी आमदारांची समजूत काढण्याचं काम तसेच हा निर्णय यशस्वी करण्याचं शिवधनुष्य कोल्हे यांनी पेललं. त्यामुळे शरद पवार आणि कोल्हे या समीकरणाला वेगळंच महत्व आहे. पुढे नगर जिल्ह्यात मातब्बर नेत्यांच्या विरोधात एकटे शंकरराव कोल्हे पवारांच्या बाजूने लढत राहिले आणि नगरसह शेजारील जिल्ह्यांचा संबंध पट्टा नव्यानं राष्ट्रवादी विस्तारण्यास कोल्हे हे महत्वाचं केंद्र ठरलं. स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचं धोरण नेहमी समाजहिताचं होतं. आपला पाणी प्रश्न सुटत नाही म्हणून त्यांनी वेळप्रसंगी राष्ट्रवादीतून बाहेर पडून लढा दिला. अन्याय झाला तर बंड करणं हा कोल्हे यांचा करारी स्वभाव. शरद पवार हे असेच कोणालाही ताकद देतील एवढे कच्चे वाचतात नाहीत. त्यांनी जो पैलवान एकच मतदारसंघ नाही तर इतरही ठिकाणी आपला प्रभाव सोडतो अशा मल्लाचा हात उंचावलाय. विवेक कोल्हे शरद पवारांच्या नजरेत भरले ते गणेश कारखाना निवडणुकीत. अक्षरशः दोळदान करून विखे यांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. दुश्मन का दुश्मन अपना दोस्त इतवर ठीक, पण आपल्याच एका जुन्या दोस्ताचा नातू जेव्हा मैदान गाजवतोय तेव्हा त्याचं उज्ज्वल भविष्य पारखून पवारांनी गाडी भरधाव सुरू केली हे वास्तव आहे. विवेक कोल्हे हे नाव एकटा विरुद्ध अनेक अशा भक्कम लढाईनं नुकतंच पुन्हा एकदा शिक्षक मतदारसंघात सर्वांना परिचित झालं. लंबी रेस जिंकण्यासाठी कमी वयात अधिक परिपक्व मुत्सद्दी नेता झालेले विवेक कोल्हे यांना केवळ पवारच नाही तर सर्वच पक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी का तयार आहेत हे समीकरण समजून घ्यावं लागेल. कोपरगाव हे 3 जिल्ह्यांच्या मध्यस्थानी नाशिक, नगर आणि छत्रपती संभाजीनगर यांच्या केंद्राशी कोपरगाव, त्या शेजारील राहता संगमनेर, सिन्नर, निफाड, येवला, वैजापूर, श्रीरामपूर आणि मध्ये कोपरगाव अशा 8 पैकी 6 जागेवर सध्या महायुती आहे, तर फक्त 2 जागेवर काँग्रेस आहे. यात शरद पवार गटाचा सध्या एकही आमदार नाहीये. ज्यांना पवारांनी निवडून आणलं ते काळे, कोकाटे, भुजबळ, बनकर यांनी अजित पवारांची वाट धरून शरद पवारांचं वैर ओढून घेतलंय. त्यामुळे आपला हुकमाचा एक्का बाहेर काढून पवारांनी एक तीर अनेक निशाण भेदण्याची तयारी सुरू केली. वस्तुनिष्ठ विचार केला तर वैजापूर तालुक्यात विवेक कोल्हे यांचे नातलग स्वर्गीय रामकृष्ण बाबा पाटील यांचं मोठं प्रस्थ असून त्यांच्या शैक्षणिक संस्था आणि जनसंपर्काचं जाळं पुढील पिढीत जोमानं टिकून आहे. कोल्हे यांच्याही शैक्षणिक संस्था आणि ऊस उत्पादकांचं मोठं जाळ आहे. नाशिक जिल्ह्यात स्वर्गीय वसंतराव पवार हे त्यांचे मामा आणि निलिमा पवार या आत्या असून त्यांनी जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या माध्यमातून उभा केलेला जनसंपर्क प्रामुख्याने कोपरगाव शेजारील येवला आणि निफाड क्षेत्रात प्रभावी आहे. त्याला जोड म्हणजे आता निफाडमधून जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या आतेबहीण अमृता पवार यांनी येवला निफाडची विधानसभेच्या दृष्टीनं केलेली मोर्चेबांधणी विवेक कोल्हे यांच्या भोवती फिरून येते. याशिवाय निफाड तालुक्यात कोल्हे गटाचे सरपंच, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि संचालक यांचं जाळ आहे. कोपरगावच्या शेजारील नेहमी परिवर्तनासाठी चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे शिर्डी. या मतदारसंघात खुद्द विखे यांना ठाऊक आहे की कोल्हे आपल्याला परवडणारे नाही, कारण विवेक यांच्या मातोश्री आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे वडील ॲडव्होकेट स्वर्गीय संपतराव कडू पाटील हे स्वर्गीय विठ्ठलराव विखे कारखान्याचे चेअरमन होते. दुसऱ्या बाजूला गणेश कारखाना परिसर मोठा टापो हा स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्यापासून जोडलेला आहे. पूर्वीच्या शिर्डी मतदारसंघाचा बहुतांश भाग हा स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या विधानसभा काळात एकत्र मतदारसंघ होता. कालांतरानं मतदारसंघ रचनेत बदल झाला आणि कोपरगाव, संगमनेरच्या काही गावांचा समावेश करून राहता शिर्डी हा मतदारसंघ उभा राहिला. यावर कोल्हे यांचा वरचष्मा दिसून येतो. सिन्नर तालुक्यात बाजार समितीत कोल्हे यांच्या विचारांचे संचालक आहेत. सहकारी संस्थात्मक संपर्काचं जाळं विणण्यात कोल्हे अग्रेसर आहेत. सिन्नर, निफाड, नांदगाव, वैजापूर, येवला, श्रीरामपूर तालुक्यातून ऊस कोल्हे कारखान्यासाठी येतो. त्यामुळं तिथल्या शेतकरी सभासदांचं जिव्हाळ्याचं नातं कोल्हे कुटुंबाशी आहे.
राजकीय दृष्ट्या पाठीशी ताकद म्हणून देखील अनेकदा हा भाग कोल्हे यांना बळ देताना अनेकांनी अनुभवलाय. कोपरगाव हे आगामी काळातील राजकारणाचं केंद्र ठरत आहे. शेजारील 8 ते 10 तालुक्यात आपलं उपयुक्तता मूल्य विवेक यांच्या पारड्यात आहे. कुणाला मदत केली तर काय गणित बदलतील हे कोल्हे यांना ठाऊक आहे. सत्तेची गोळाबेरीज करण्यासाठी कोणताही पक्ष असा प्रभावी चेहरा आपल्याकडे असावा यासाठी प्रयत्न करणार हे मात्र नक्की. त्यामुळेच कोपरगावच नाही तर शेजारील देखील विधानसभा क्षेत्रात ज्यांच्यासोबत कोल्हे यांची ताकद त्यांच्या विजयाचं गणित सोपं होणार हे मात्र तितकंच खरं आहे. तर मंडळी, कोल्हे कुटुंब आणि विवेक कोल्हे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा.